नऊवारी लुगडं, हिरवा कच्च नऊवारी लुगडं, डोक्यावर पदर, हातभर बांगड्या, ती आडवी कुंकवाची रेष, आणि त्याच बरोबर आज हातामध्ये बुक नव्हती, तर या सावित्रीच्या हातामध्ये आज काय होतं? टिटवं होतं. काय होतं? टिटवं होतं. घरातल्या सगळ्यांना बाजूला सरकून सावित्रीनं 18व्या शतकामध्ये टिटवं हातात पकडावं आणि एक एक पाऊल मागच्या बाजूनं आज महात्मा फुलेंच्या पुढे जाणारी ही सावित्री आणि पाठीमागून येणारे निजलेले हे महात्मा फुले चार खांदेकऱ्यांच्या खांद्यावर मागून चालत होते आणि सावित्री मात्र एक एक पाऊल श्वेता पुढे टाकत होती. 13 वर्षापासून आतापर्यंतचा सारा चित्रपट तिच्या डोळ्यासमोर तरळत होता. जड अंतःकरणानं ती पाऊल टाकत होती. पहिली धुळपाटीत शिकवलेली तुम्हीच नाव मला धुळपाटीत शिकवलं, तुम्हीच नाव मला शिक्षणाचे धडे दिले, अहो तुम्हीच मला नाही